पण पुढचे 48 तास हे इथले जे किमयागार आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं एक खासियत आहे, त्यांचं सगळं खेळ रात्रीचंच चालतं. त्यांचं काम हे 18 तास आपण ऐकलेलं आहे, 18 तास ते काम करत असतात आणि आनंद दिघेंची परंपरा या ठाण्याला आहे. ते रात्रीचीच कामं करतात. ते दिवसभर सकाळी उठून लवकर कधीच करत नव्हते आणि तीच परंपरा कायम आहे. त्यामुळे रात्रीचं खेळ चालू हे जे 48 तासातले पुढचे आहेत त्याच्यावर ही सगळी गणितं ठाणेदारी ठरवण्यावरती होणार आहे. अच्छा, हे जे गेम चेंजर किंवा हा जो गेम आहे ना, हा सगळा गेम भाजपवरती डिपेंड आहे. मुळामध्ये शिवसेनेचे ठाणे, ठाण्याची शिवसेना हे जे घोषवाक्य शिवसेना नेहमी देत आले, म्हणजे अखंड शिवसेना होती तेव्हा सुद्धा देत आलेत आणि ते चालत आले. पण वास्तव असं आहे की हे मान्य करायला शिवसैनिक आजही तयार नाहीत, नेते आजही तयार नाहीत की हे जे ठाणा आहे, ठाणे लोकसभा आहे, हे भाजपचा बालेकिल्ला आहे, नाही शिवसेनेचा. त्यांचा नावाचा वापर करावाच लागतो आणि ते दोन्ही मंडळी ठाकरे आणि शिंदे गट, कारण राजन विचारे हे सुरुवातीपासून आनंद दिघेंबरोबर राहिले, त्यांचे शिष्य आहेत. ते सुरुवाती काम केलेलं आहे खूप. म्हणजे तुम्ही पिक्चर बघितलं, त्या पिक्चरमध्ये पण तुम्हाला दिसेल. नरेश म्हस्के सुद्धा भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हा प्रमुख होते, ते दिघे साहेबांच्या ताळमेमध्ये तयार झाले. हे दोन्हीही शिष्यमंडळी आणि एकनाथ शिंदे आहेतच, पण हे दोन्ही उमेदवार हे दिघेंचे शिष्य आहेत. त्यामुळे आता मुद्दा येतो की शिंदेंबरोबर म्हस्के गेले म्हणून ते गद्दार, असं विरोधकांनी जो प्रचार चालू केलेला आहे. जरी राष्ट्रवादी मनाने शरीराने तिकडे असली महायुतीबरोबर, तर मनाने मात्र राजन विचारांकडे जाऊ शकतात. कारण ज्या पद्धतीने आता हिंदू मुस्लिम चालू आहे, ज्या पद्धतीने संविधान बदलाचं इथे म्हटलं जात आहे, किंवा इथे दडपशाही जो चालू आहे, दडपशाहीचा प्रकार किंवा जे आरोप सातत्याने होत आहेत, त्यातून लोक नाराज आहेत. कधी महाविकास आघाडीला ते मतदान करू शकतात. जत्रा लोकशाहीची चर्चा ठाण्याची सध्या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये आहे. ठाण्याचा अंडरकरंट कसा आहे? एका बाजूला राजन विचारे उभे आहेत, दुसऱ्या बाजूला नरेश म्हस्के उभे आहेत. इथली नेमकी काय परिस्थिती आहे, पॉलिटिकल रायव्हलरीज कशा आहेत, हे सगळं समजून घेण्यासाठी पुन्हा एकदा आपल्यासोबत दिलीप शिंदे सर आहेत. सर, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. धन्यवाद. आता अर्थातच मी जो पहिला प्रश्न जो घेतला तो म्हणजे नरेश म्हस्के की राजन विचारे, इथला जो पॉलिटिकल अंडरकरंट आहे, अगदी बेसिकली आपण म्हणायचं या घडीला, तर तो कुठल्या बाजूने झुकताना दिसतंय? प्रामुख्याने आता ठाणेदारी मिळवण्यासाठी दोन्ही पक्ष, शिंदे गट आणि ठाकरे गट, हे आपापल्या परीने प्रयत्न करतात. निष्ठावान विरुद्ध गद्दार ही लढाई सुरू आहे असं त्यांच्या सगळ्यांच्या प्रचारामध्ये त्याच पद्धतीने चालू आहे. शिंदे गट असतील, ते म्हणतात आम्हीच निष्ठावान आहोत, आम्हीच आनंद दिघेंचे खरे शिष्य आम्हीच आहोत, आणि शिवसेना ही आमची खरी शिवसेना आहे. नकली शिवसेना ही ठाकरे गटांची, आणि ठाकरे गट म्हणतं की आम्हीच खरे आहोत, आम्हीच निष्ठावान शिवसैनिक आहोत आणि आम्हीच दिघेंचे खरे शिष्य आहोत. ह्या दोन लढाईमध्ये आगामी येणाऱ्या 48 तासामध्ये भाजपचे मतदार कशा पद्धतीने उतरतात आणि ते ही लढाई, ही निवडणूक हातात घेतात, त्याच्यावरती दोन्ही उमेदवारांचं भवितव्य अवलंबून आहे. जे काय आता चालू आहे की आमच्या पसंतीचा उमेदवार नसेल तर आम्ही नोटाला पसंती देऊ, अशी जी काही चर्चा चालली आहे ती 4 जूनला आपल्याला कळेल तिच्या चर्चेमध्ये किती अर्थ होता. पण जर अशी होत असेल तर ते खरंच आपल्या लोकशाहीला घातक असणार आहे. त्यामुळे आत्ता जरी ह्या क्षणाला ठाकरे गटाचे राजन विचारे हे आघाडीवर दिसत आहेत, जे प्रचारामधून आणि जे काही सध्याचं अंडरकरंट चाललं आहे त्याच्यातून ते दिसत आहेत, जे वातावरण आहे. पण पुढचे 48 तास हे इथले जे किमयागार आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं एक खासियत आहे, त्यांचं सगळं खेळ रात्रीचंच चालतं. त्यांचं काम हे 18 तास आपण ऐकलेलं आहे, 18 तास ते काम करत असतात ना, आणि
आनंद दिघेंची परंपरा या ठाण्याला आहे, ते रात्रीचीच कामं करतात. ते दिवसभर सकाळी उठून लवकर कधीच करत नव्हते आणि तीच परंपरा कायम आहे. त्यामुळे रात्रीचं खेळ चालू हे जे 48 तासातले पुढचे आहेत त्याच्यावर ही सगळी गणितं ठाणेदारी ठरवण्यावरती होणार आहे. आता मला तुम्हाला त्या मुद्द्याकडे न्यायचं आहे की जसं आहे की संजीव नाईक, संजय केळकर यांची उमेदवारी इथं चर्चेमध्ये होती. भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार ठाण्यामधून होईल असं दिसलं. शेवटाला असं झालं की एकनाथ शिंदेंनी सूत्र फिरवली आणि त्याच्यानंतर असं झालं की शिंदेंच्या शिवसेनेला तिकीट मिळालं. आता असं आहे की संजय केळकर असतील, संजीव नाईक असतील, हे चर्चेमध्ये तर होते, मात्र नरेश म्हस्केंना तिकीट मिळालं. माझा प्रश्न असा आहे की नरेश म्हस्केच का? आणि दुसरा याला जोडूनच सप्लिमेंटरी गोष्ट आहे की नरेश म्हस्के यांच्यामध्ये काय खासियत आहे की त्याच्यामुळं शिवसेनेनं त्यांना तिकीट दिलेलं आहे. आणि अर्थातच जो मध्ये एक ड्रामा झाला की राजीनामा नाट्य झालं, राजीनामा दिले गेले, त्याच्यानंतर बरेच समज पण दिली गेली भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना, तर त्याचा इम्पॅक्ट काय दिसतोय तुम्हाला? तुमचा जो मुद्दा होता त्याला धरूनच हा प्रश्न आहे माझा. नरेश म्हस्केच का हा प्रश्न जसा तुम्ही विचारलात ना, तसं शिवसैनिकांनाही पडला की ह्यांना उमेदवारीच का मिळाली म्हणून. ते खोडं अजून शिवसैनिकांनाही काही सुटलेलं नाही. प्रामुख्याने इथे जे शिवसेनेकडून आपण पहिला विचार करू. शिवसेनेकडून 3 उमेदवार इच्छुक होते. सुरुवातीला रवी फाटक जे माजी आमदार आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार आहेत. मग त्यांचा मतदारसंघ बेलापूरपासून थेट पालघरपर्यंत जातो. हा पूर्ण जिल्हा, 2 जिल्ह्याचे ते आमदार म्हणून काम केले. आणि गुवाहाटीला किंवा ह्या उठावामध्ये एकनाथ शिंदेंबरोबर एकदम सावलीप्रमाणे पूर्ण ते राहिलेले आहेत. असे त्यांची फार इच्छा होती की त्यांना ही निवडणूक लढवावी. त्यानंतर इथला जे एक महत्त्वाचा आमदार, महत्त्वाचा नेता प्रताप सरनाईक, जे सर्व अर्थाने सक्षम आहेत, त्यांना ह्या निवडणुकीमध्ये उभं करावं आणि त्यांनी उभं राहावं असं बरेच लोकांची इच्छा होती. तर ते एक नाव चर्चेला आलं होतं. नंतर शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांना का देऊ नये तिकीट, त्यांनाही दिलं तर आणखी उत्तम होऊ शकतं. अशी 3 नावं येतानाच इथल्या माजी महापौर आहेत मीनाक्षी शिंदे, तर त्यांचं एक महिला नेतृत्व म्हणून इथे ठाण्यामध्ये आतापर्यंत महिला उमेदवार उभ्या राहिलेल्या नाहीत निवडणुकीमध्ये. जेव्हा अखंड ठाणे जिल्हा होता, जेव्हा ठाण्यापासून ते मुरबाडपर्यंत हे 2 जे आता 2 मतदारसंघ आहेत, कल्याण आणि ठाणे, तर तेव्हा अखंड ठाणे जिल्हा होता. तेव्हा सपाकडून, समाजवादी पार्टीने चंद्रिका केनिया या एकमेवच उमेदवार होत्या की त्या राष्ट्रीय पक्षाकडून उभ्या राहिल्या होत्या. त्याच्यामध्ये पराभूत झाल्या होत्या, पण त्या उभ्या राहिल्या होत्या. त्यानंतर ते 96-98च्या सुमारामध्ये त्या उभ्या राहिलेल्या. त्यानंतर कधी कुठल्याच पक्षाने, इवन भाजपने किंवा शिवसेनेने महिला उमेदवार हे ठाण्यामध्ये दिलंच नाही. त्यामुळे मीनाक्षी शिंदे यांना उमेदवारी मिळावी किंवा त्यांनी उभं राहावं, कारण त्यांचं एक आक्रमक पावित्र्य आहे. हा एक त्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर करतो की मीनाक्षी शिंदे म्हणजे एकनाथ शिंदेचे कोणी नाहीत. त्या नगरसेविका म्हणून गेल्या 3 टर्म काम करतात आणि एक त्या ओरिजिनली कानडी आहेत, कानडी भाषिक आहेत. त्यामुळे पण त्या आक्रमक महिला संघटनेचं ते जबाबदारी सांभाळतात. त्यामुळे ते आक्रमक चेहरा असं त्यांच्याकडे बघितलं जातं. म्हणून त्या अनुषंगाने सखी महोत्सव त्यांचा एक कार्यक्रम झाला होता. एक 25-30 हजार महिला त्या महोत्सवाला आल्या होत्या. ते एक उमेदवार असू शकतात अशी चर्चा रंगली होती. नरेश म्हस्के यांचं नाव पण देखील त्या काळामध्ये सुरू होतं. नरेश म्हस्के हे माजी महापौर, विद्यार्थी सेनेचे भारतीय विद्यार्थी सेनेचे जे जिल्हा प्रमुख होते, त्या काळामध्ये आनंद दिघेंच्या हाताखाली त्यांनी काम केलेलं. त्यानंतर जेव्हा शिवसेना फुटल्यानंतर समन्वयक म्हणून त्यांनी जबाबदारी घेतली. प्रवक्ता म्हणून एक खूप चांगले प्रकारे खिंड, म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधात, त्यांच्या सुपुत्रेच्या विरोधामध्ये जाहीरपणे बोलण्याचं डेअरिंग शिंदे साहेबांनंतर डायरेक्ट जे कोण करत होतं ते नरेश म्हस्केच करत होते की ते अंगावर घेत होते. प्रत्येकाला अंगावर घेणं
राज्यभरातले सर्व शिवसैनिकांना आणि रोज शिवाशाप खाणं हे ते काम जे आपल्या नेत्यांनी सांगितलेलं आहे त्या नेत्याच्या ह्याच्याप्रमाणे ते करत होते. त्यामुळे त्यांची इच्छा होती की आपल्याला उमेदवारी इतर आहे तर आम्ही का नाही, तर मी पण त्या पद्धतीने करतो असं त्यांची इच्छा होती. हे 4 उमेदवारांपैकी शेवटी तिन्ही उमेदवारांना एकत्र बसवलं. प्रताप सरनाईक, मस्के आणि शिंदे इथे ठाण्यातल्या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी त्यांना बोलवलं. त्यांची चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये नरेश मस्केंचा बाजूने कौल आला. त्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपला शब्द टाकला आणि त्या शब्दाला मान देण्यात आला. कारण त्याच्यामागचं एक कारण असं होतं की प्रताप सरनाईकांनाही लोकांचं किंवा शिवसैनिकांचं म्हणणं होतं की तुम्ही उभं राहायचं, पण त्यांची मनातून इच्छा नव्हती की बाबा आपण लोकसभेला उभं राहावं. त्यांना विधानसभाच लढवायची आहे, विधानसभेमध्ये राज्यामध्येच काम करायचं आहे. त्यांना ते पूर्ण सेटअप दिल्लीतलं माहिती असल्यामुळे त्यांनी ते मनापासून ते पण तर पक्षाने दिलं तर आपण तयारी करू अशा पद्धतीने त्यांनी सगळं तयारी ऑलरेडी सुरू केली होती. आणि त्यांचं एक पत्र पोलीस स्टेशनला दिलं होतं मीरा भाईंदरला. कारण आपल्याकडे ते जरी ठाण्यात राहत असले तरी मतदारसंघ त्यांचा मीरा भाईंदर अर्धा येतो. तर तिथल्या पोलीस स्टेशनला पत्र दिलं होतं की माझ्यावरती किती गुन्हे दाखल झाले ते सर्टिफिकेट द्या. ते सर्टिफिकेट द्यावं लागतं प्रत्येकाला की आपल्यावरती गुन्ह्याचं. तर ते व्हायरल झाल्यामुळे की त्यांना उमेदवारी मिळालीच. कारण त्यांनी या पत्रामध्ये म्हटलं होतं की मला उमेदवारी मिळते, मी निवडणूक लढवू इच्छित आहे, त्यामुळे मला सगळं पण द्या. आणि त्यामुळे लोकांचा समज झाला की प्रताप सरनाईकच आता उमेदवार आहेत. आणि सडनली नरेश मस्के यांची उमेदवारी जाहीर झाली. एक सगळ्या अर्थाने, कारण त्यांचंही वावर जरी ते आमदार म्हणून नसले तरी मीरा भाईंदर असेल, नवी मुंबई असेल, त्या ह्याच्यामध्ये त्यांचं वावर, त्यांचं काम त्या पद्धतीने वेल नोन चेहरा होता. म्हणून त्यांना एक संधी. त्याच्यामागे आणखी एक त्यातलं एक रिझन मला असं वाटतं की त्यांना आमदार होण्याची फार इच्छा होती. त्यामुळे राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये त्यांचं नाव होतं, पण ते आजपर्यंत 2 वर्षामध्ये ते कोर्टात प्रकरण गेलं, त्यामुळे ते होऊ शकले नाही. त्यामुळे एक चांगली संधी आली आणि त्यांनी ते चॅलेंज घेणारे कार्यकर्ते आहेत, त्यामुळे चॅलेंज स्वीकारावं असं त्यांना वाटलं आणि त्यांनी त्या पद्धतीने आग्रह धरला. त्या आग्रहामुळे त्यांना ही उमेदवारी मिळालेली आहे. भारतीय जनता पार्टीची भूमिका इथली निर्णायक आहे असंही तुमचं म्हणणं आहे. अर्थात भाजपची जी नाराजी होती, संजीव नाईकांचा जो मुद्दा राजीनामाचा झाला, त्याच्यावरून भारतीय जनता पार्टीचे काही कार्यकर्ते नाराज आहेत असं दिसतंय. आता भाजप हे गेम चेंजर ठरू शकतं असं दिसतंय. एकंदरीत जर आपण बघितलं तर राजन विचारे हे पाठीमागं ज्या युतीवरती लढले होते तिथं भाजपची ताकद देखील त्यांना मिळाली होती. यावेळेस तुम्हाला काय दिसतंय की राजन विचारेंना ती जी भाजपची जी ताकद आहे ती जर नाही मिळाली तर त्यांचा महाविकास आघाडी आहे, मात्र ती जर ताकद नाही मिळाली तर त्यांना किती त्याचा तोटा सहन करावा लागू शकतो. ती भाजपची ताकद एनकॅश करायला ते सक्सेसफुल होऊ शकतात का? तसे काही इंटरनल तुम्हाला काही हालचाली दिसत आहेत का? आणि तसं जर झालं तर ठाण्याचं जे गणित आहे ते राजन विचारांच्या बाजूनं किती मजबूत होऊ शकतं? अर्थात त्या आधीच मजबूत आहे की मग ती भाजपची ताकद आहे ती जर नरेश मस्केंच्या पाठीमागे राहिली तर नरेश मस्केसुद्धा रेसमध्ये येऊ शकतात का? अच्छा, हे जे गेम चेंजर किंवा हा जो गेम आहे ना, हा सगळा गेम भाजपवरती डिपेंड आहे. मुळामध्ये शिवसेनेचे ठाण्याची शिवसेना हे जे घोषवाक्य शिवसेना नेहमी देत आले, म्हणजे अखंड शिवसेना होती तेव्हा सुद्धा देत आलेत आणि ते चालत आले. पण वास्तव असं आहे की हे मान्य करायला शिवसैनिक आजही तयार नाहीत, नेते आजही तयार नाहीत की हे जे ठाणा आहे, ठाणे लोकसभा आहे, हे भाजपचा बालेकिल्ला आहे, नाही शिवसेनेचा. जर आपण कॅल्क्युलेशन केले ते 6 मतदारसंघ याच्यामध्ये येतात. बेलापूर, ऐरोली, ठाणे म्हणजे प्रॉपर ज्या शहर, ठाणे शहर, कोपरी पाचपाकाडी, ओळा माजिवडा आणि मीरा भाईंदर, हे 6 मतदारसंघामध्ये तर शिवसेनेची किती ताकद आहे? तर शिवसेनेचे 2च आमदार आहेत. एक तर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मतदारसंघ आणि प्रताप सरनाईक. मीरा भाईंदरला जे आहे ते गीता जैन भाजपच्या, त्या अपक्ष बंड झाल्या नरेंद्र मेहताच्या विरोधात त्या उमेदवारी मिळाली नाही, ते बंडाने अपक्ष म्हणून त्या निवडून आल्या, पण त्या ओरिजिनल सगळ्या भाजपच्या याच्यावरती झाल्यात. तिकडे मंदा म्हात्रे, बेलापूरमध्ये मंदा म्हात्रेंनी भाजपच्या आहेत, ऐरोलीमध्ये गणेश नाईक भाजपचे आहेत, ठाणे शहरामध्ये संजय केळकर हे भाजपचे आहेत. म्हणजे जवळपास 4
4 आमदार हे भाजपचे आहेत. हम्म. हे मतदारसंघ असा आहे की ह्या मतदारसंघामध्ये सुद्धा 3 महापालिका येतात हम्म. आणि सक्षम महापालिका आहेत ज्या देशभरात कुठेच नाहीत. मुंबई पुण्यानंतर ठाणे हे महापालिका ही मोठी महापालिका, जवळपास 5,000च्या वर त्याचं बजेट आहे अशी ही महापालिका आहे आणि मुंबईला लागूनच आहे. नवी मुंबई महापालिका आणि मीरा भाईंदर महापालिका, 3 महापालिका ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये येतात आणि त्या तिन्ही महापालिकामध्ये 2 महापालिकांवरती भाजपची सत्ता आहे. ठाण्यामध्ये गेल्या 25 वर्ष ही शिवसेनेची सत्ता आहे. तर हे असं समीकरण बघितलं आणि जर कॅल्क्युलेशन जर पाहिले तर भाजप शिवसेनेपेक्षा नेहमी सरस झाले. आपण लोकसभेच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर लोकसभेच्या दृष्टिकोनातून विचार केल्यानंतर 2019 मध्ये शिवसेना भाजप युतीचे राजन विचारे हे विक्रमी मताने आले. जवळपास 4,12,000 समथिंगच्या वर मतं त्यांना मिळालीत. हे खूप चांगली मत आहेत. मुळामध्ये 2014 मध्ये मतदानाचा टक्का 50% वर होता. 50.83% मतदान हे 2014ला झाला. 2019 मध्ये वाढणं अपेक्षित होतं पण ते कमी झालं, 49% झालं. जवळपास 1% मतदान कमी झालं. तरीसुद्धा राजन विचारे यांना 4,12,000च्या वर एवढी मतं मिळाली आणि ते खरं तर विक्रमच होता आणि तो चमत्कारच होता. मोदी लाट जे काय आहे ते मोदी लाट तिथे आपल्याला तेव्हा पाहायला मिळाली. 2014 आपण जर विचार केला तर 2014 जवळपास 2,70,000च्या आसपास हे राजन विचारेचं आघाडी मिळाली होती. तरी तिथे 2014 तर खरी जास्त लाट होती पण तेव्हा राष्ट्रवादीचे संजू नाईक हे राजन विचारे यांच्या विरोधात होते आणि त्यांनी खूप फाईट दिली. आणि कारण 2004 मध्ये संजू नाईक हे खासदार झाले होते. शिवसेनेच्या उमेदवाराला पाडून राष्ट्रवादीने इथे त्यांचा पहिल्यांदा झेंडा रोवला होता. त्यामुळे तो जो आहे त्यातला एक किस्सा असा होता की 2004ला जेव्हा निवडणुकीला उमेदवार आता इथे शिवसेनेचाच द्यायचा, कारण ठाण्यावर भाजपचं हक्क होता. भाजपचेच खासदार असायचे. रामभाऊ कापसे असतील, रामभाऊ माळगे असतील, जगन्नाथ पाटील असतील, हे भाजपचेच खासदार ठाणेवरती निवडून आले. 1996ला आनंद दिघेंनी खास हट्टाने भांडून हे मतदारसंघ भाजपकडून खिचून घेतला आणि शिवसेनेकडे आणला. तेव्हा दिवंगत प्रमोद महाजन हे तेव्हा भाजपचे प्रमोद महाजन आणि मुंडे हे दोघं वाटाघाटी करायचे मातोश्रीवरती. तर महाजन आणि मुंडे हे चर्चा करत असताना आनंद दिघेंनी त्यांच्याकडे ठाणे जिल्ह्यातलं समीकरणं मांडली आणि हा मतदारसंघ त्यांच्याकडून खेचून घेतला. तेव्हा रामभाऊ कापसे हे खासदार होते. अडचण अशी झाली की महाजन यांना उभं राहायचं होतं ठाण्यातून. तेव्हा रामभाऊ कापसेंनी त्यांना विरोध केला की त्यांचा, कारण मतदार रेग्युलर ते जिंकत आलेले आहेत, ते तुम्ही ते सोडण्यास त्यांनी नकार दिला. तो राग मनात धरून त्यांनी ही गणितं फिरली असं तेव्हा चर्चा होती की बाबा त्यांनी ही जागा ठाण्याची त्यांना सोडली. आणि नौखे नगरसेवक म्हणून असलेले प्रकाश परांजपे यांना आनंद दिघेंनी उभं केलं आणि ही जी सीट आहे ही सीट तेव्हा ते जिंकले आणि आजपर्यंत ते कायम होतं. 2004 पर्यंत शिवसेनाच होती. त्यानंतर संजू नाईकांचा यांच्या रूपाने पहिल्यांदा खासदार राष्ट्रवादीला तिथे मिळाला होता. आता हे जी गणितं आहेत ही आपण पाहिलीत 2004, 2009, 2014, तर ती समीकरणं अशी बदलत जात असताना ते संजू नाईक तुमचे आता भाजपमध्ये आहेत, ते गणेश नाईक आता हे भाजपमध्येच आहेत. राष्ट्रवादी फुटली. राष्ट्रवादीचे आनंद परांजपे 2004 मध्ये निवडणूक लढले होते कल्याणमध्ये, ते खासदार झाले आणि नंतर 2009 मध्ये इथे पुन्हा उभे राहिले. 19 मध्ये ते पडले आणि ते पुन्हा शिंदे गटाबरोबर आहेत. म्हणजे राष्ट्रवादी भाजप म्हणजे हे दोन जे विरोधी टोकाची लोक होती, नाईक फॅमिली, परांजपे फॅमिली,
हे सगळे लोक मंडळी परत आता नरेश मस्के म्हणजे शिंदे गटाबरोबर महायुतीमध्ये सामील झालेत. त्यामुळे ही जी ताकद आहे ही ताकद त्यांची वाढलेली आहे. त्यामुळे भाजपचं जे नाराज कार्यकर्ता आहे, का नाराजी झाले त्याच्या मागचे पण खूप कारण आहेत. मुळामध्ये ही सीट भाजपला देणार अशी चर्चा सगळीकडे झाली होती आणि वरिष्ठांनी ते निर्णय पण घेतला होता. संजू नाईकांना सांगितलं होतं की तुम्ही कामाला सुरुवात करा. संजू नाईक जोपर्यंत नरेश मस्केंची तिकीट जाहीर होत नाही, मला तो 1 तारखेला जाहीर झाली, 31 तारखेपर्यंत संजू नाईक भाजपचे उमेदवार म्हणून प्रचार करत होते. पूर्ण 2 महिने 6 महिने तर अगोदरपासून प्रचार होता. पण आत्ता निवडणुका जाहीर झाल्यापासून उमेदवार म्हणूनच प्रचार करत होते. म्हणजे भाजपच्या सगळ्या लोकांना माहिती होतं की हे उमेदवार संजू नाईकच आहेत. एवढं सगळं चालू असताना अचानक शिवसेनेला ही जागा सोडली. त्यातली गणित आहेत. मग त्या बदल्यामध्ये पालघर हे यांना दिलं गेलं शिवसेनेला. आणि नाशिक आणि ह्याच्यामध्ये काय गंमत अशी आहे की जर ठाण्याची जागा भाजपला सोडली असती तर शिंदे गटाला, प्रामुख्याने मुख्यमंत्री शिंदे यांना पुढच्या आगामी विधानसभा महापालिकेच्या निवडणुकांना तोंड देताना प्रचंड कठीण झालं असतं. विरोधकांना हा मुद्दा मिळाला असता की जी व्यक्ती आपल्या गुरुचं स्थान, गुरुची जागा, ज्यांनी बालेकिल्ला आहे, ज्याची कर्मभूमी आहे आनंद दिघेंची, ते राखू शकत नाहीत, तर बाकीचे 40 आमदार 13 खासदारांना कसं थांबवणार, त्यांना कसं तोंड देणार. ही जी गणितं, भविष्यातले धोके लक्षात घेऊन एकनाथ शिंदे यांनी ही जागा हट्टाने आग्रहाने स्वतःकडे ठेवली. आणि त्यामुळेच भाजपचं जे काही गणित होतं, जे काही प्रचार होता संजू नाईकांपासून सुरू होतं, ते थांबलं. त्यामुळे ते नाराज झाले. बरोबरच आहे की ते आलेच नव्हते. पण ही नाराजी उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीने आता साथ घातलेली आहे निष्ठावान भाजपला, तर त्या साथला जर होकार दिला, प्रतिसाद जर भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिला, तर मात्र राजन विचारे यांनी जो काय लीड घेतला होता 4.25 लाखापर्यंतचा, तो लीड तेवढा काय कुणाला आता दोन्ही उमेदवारांपैकी कुणालाच मिळणार नाही. पण तो जरी इकडे कमी जास्त प्रमाणात जर केला आणि मदत झाली तर कट टू कट ही निवडणूक होऊ शकते आणि कुणाचीही लॉटरी लागू शकते. आत्ता असं कोणी म्हणू शकत नाही की यस राजन विचारे लगेच जिंकणार किंवा मस्के एवढी ताकद आहे म्हणून ते येणार, असं सध्या ह्या 48 तास अगोदर सांगणं सध्या रिस्की आहे. आता असं आहे की तुम्ही बरेच मुद्दे सांगितले की ठाणे असेल किंवा कल्याण असेल, ह्या जागा कशा हट्टानं एकनाथ शिंदेने घेतल्या. मात्र एक प्रश्न माझ्याही मनात उरतो, असं आहे की आता ठाणे असेल किंवा कल्याण असेल, इथं जर तुम्ही विशेषतः ठाण्याचं म्हणला, ठाण्यामध्ये 4 जे उमेदवार आहेत ते भारतीय जनता पार्टीचे आहेत. असं जर झालं असतं तर म्हणजे भारतीय जनता पार्टीनं जरी तो उमेदवार उभा केला असता तर जे गद्दार खुद्दार जनरेशन आहे ते मोडीस पडलं असतं का? जे आता ते ट्रॅपमध्ये झालेले आहेत, ट्रॅपमध्ये अडकलेले आहेत की त्यांनी गद्दार म्हटल्यानंतर त्यांना प्रतिक्रिया द्यावी लागते. भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असता तर कदाचित चित्र वेगळं दिसू शकलं असतं का? आणि भारतीय जनता पार्टीने, याला धरूनच माझा प्रश्न आहे की भारतीय जनता पार्टीनं का नेमकी ही ठाण्याची जागा जर सोडली, जर असे 4 उमेदवारांची त्यांच्या मागं ताकद आहे आणि जर तसं झालं असतं तर ठाण्याची जागा ही जिंकू शकले असते. एकनाथ शिंदे काय जड झाले इथं? भाजपला ही उमेदवारी मिळाली असती ना तर ठाण्याचं समीकरण बदललं असतं आणि सहजपणे त्यांचा विजय झाला असता. कारण आपल्या मागच्या महायुतीची गणिताचं कॅल्क्युलेशन केलं तर ते म्हटलं की 1.25 लाखापर्यंत 4.25 लाखापर्यंतचं आघाडी ऑलरेडी महायुती म्हणून राजन विचाराने मिळाली होती. आता मनसेची मतं, मनसेने पाठिंबा दिला आहे, तेव्हा मनसेची जवळपास 47,000 मतं, म्हणजे आपण 2019च्या मतांचं गणित बघत नाही, हे आपण 2014चं म्हणतोय. कारण 19मध्ये त्यांनी निवडणूकच लढवली नाही, त्यामुळे त्यांची किती मतं आहे ती त्यांनाच माहीत नाही. पण 2019मध्ये 2014मध्ये जी काय 47,000 मतं होती, जर आपण 2009चा विचार केला तर तेव्हा त्यांना 1,32,000 मतं मिळाली होती. पहिली निवडणूक लढवली होती.
पण त्यानंतर अभिजित पानसे जे मनसेचे आता नेता आहेत, तर ते उभे राहिले, त्यांना 47,000 मतं पडली. ते 47,000 काउंट केली, त्यातले आपण निम्मे जरी पकडले तरी ते महायुती म्हणून क्लिअर कट होऊ शकले असते. आणि त्यांचा जो मुद्दा आहे गद्दार विरुद्ध निष्ठावन, हा प्रचारच झाला नसता. मुळामध्ये एकतर्फी निवडणूक सहजपणे होऊ शकली असते, कारण तुमचं राष्ट्रवादीची इथली ताकद कमी आहे, काँग्रेस फारच कमी आहे. त्यामुळे आता शिवसेना फुटल्यानंतर शिवसेनेचं जे काही इथे जे नेतृत्व पाहिजे, राजन विचारे वगळता अन्य सक्षम नेतृत्व असं अन्य ठिकाणी मिळत नाही. 2-3 नावं, आता केदार दिघे जरी जिल्हा प्रमुख असले तरी त्यांचं संघटनेवरती पकड नाही, कारण ते परत नवीनच आले, तर बाहेरच संघटनेच्या बाहेर होते. त्यामुळे ती ताकद अशी इथे नाही. तुम्ही नवी मुंबईला शिवसेना शिंदे गटाकडे जी ताकद आहे ती ठाकरे गटांकडे ताकद नाही आहे. कारण विजय नाहटा असतील, विजय चौगुले असतील, जे 2009 मध्ये लोकसभेचे उमेदवार पण होते, विधानसभेचे पण उमेदवार होते, ते शिंदे गटाकडे आहेत. विजय नाहटा त्यांच्याकडे आहेत. मीरा भाईंदरला प्रताप सरनाईक सारखं नेतृत्व तिकडे आहे. आणि इतर शिवसैनिक जे आहेत, इथे 22 नगरसेवक तिथले आहेत, ते बऱ्यापैकी शिंदे गटाकडे आहेत. त्यामुळे यांच्याकडची जी ताकद आहे, जी कार्यकर्त्यांची ताकद आहे फळी, अंडर करंट किंवा निष्ठावान शिवसैनिक ते आहेत, ते आता बाहेर येत नाहीत. बाहेर येणं आता सगळ्यांच्या दृष्टीने ते मतदानाच्या दिवशीच बाहेर येतील आणि त्यांना जे काय करायचं आहे ते करणार आहेत. पण त्या पद्धतीने हवं आहे तसं नसल्यामुळे ते भाजपला खूप पद्धतीने फायदा झाला असता. आता असं झालं की ही निवडणूक आनंद दिघे जे ठाण्याचे सगळ्या अर्थाने जर आपण म्हटलं तर बाळासाहेबांनंतर आनंद दिघेलाच मानलं जातं. त्यामुळे त्यांच्या नावावरती आजही निवडणूक होते. आता त्यांना जाऊन 22 वर्ष झाली, तर आनंद दिघेंचा फोटो, आनंद दिघेचा चेहरा, आनंद दिघेंचं सगळं आठवणी सांगितल्याशिवाय कुठली निवडणूक ही शिवसेनेने जिंकलेली नाही. त्यांचा नावाचा वापर करावाच लागतो. आणि ते दोन्ही मंडळी, ठाकरे आणि शिंदे गट, कारण राजन विचारे हे सुरुवातीपासून आनंद दिघेंबरोबर राहिले, त्यांचे शिष्य आहेत. ते सुरुवाती काम केलेलं आहे खूप. म्हणजे तुम्ही पिक्चर बघितलं, त्या पिक्चरमध्ये पण तुम्हाला दिसेल. नरेश मस्के सुद्धा भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हा प्रमुख होते, ते दिघे साहेबांच्या ताळमेमध्ये तयार झाले आहेत. हे दोन्हीही शिष्यमंडळी, आणि एकनाथ शिंदे आहेतच, पण हे दोन्ही उमेदवार हे दिघेंचे शिष्य आहेत. त्यामुळे आता मुद्दा येतो की शिंदेंबरोबर मस्के गेले म्हणून ते गद्दार, असं विरोधकांनी जो प्रचार चालू केलेला आहे, तर ते त्यांच्या अर्थाने ते बरोबर आहे. कारण आता निष्ठेचे सगळे विषय त्याच्यामध्ये आपण पडलेलं बरं. पण तो जो मुद्दा आहे की आनंद दिघेंनी काय म्हटलं होतं, जेव्हा इथे खोपकर प्रकरण झालं, जेव्हा महापौर पदाच्या इलेक्शनमध्ये 1 मताने प्रकाश परांजपे महापौर पदाच्या निवडणुकीत हारले, गद्दारीला क्षमा नाही. आणि त्यानंतर जे काय घडलं अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं, खोपकर प्रकरण झाले. मग आता त्याच तेंबी नाक्यावरती, त्याच आनंद आश्रमामध्ये गद्दारी होते असं ठाकरे गटाची मंडळी बोलतात, राजन विचारे बोलत आहेत, तेच बोलत असतात. आणि परवाच्या सभेमध्ये तर आणखी एक गंभीर आरोप त्याच्यामध्ये व्हायला लागलेत ते मस्केंवरती. म्हणजे आता परमार प्रकरण, सूरज परमार प्रकरण, आत्महत्या सगळ्यांना माहिती असेल, त्याच्यामध्ये 4 नगरसेवक ठाण्यातले जेलमध्ये 6 महिने होते. त्याच्यामध्ये नरेश मस्केंचं नाव होतं, ते उमेदवार आहेत असा गंभीर आरोप राजन विचारे, ते त्यांचेच मित्र आहेत. खरं तर हे दोघंही फार जुने मित्र. जेव्हा शिवसेनेतून हे बाहेर फेकले गेले होते तेव्हा हे दोघं एकत्र मिळूनच असायचे. तेव्हा शिंदे गट वेगळा असायचा, यांचा गट वेगळा असायचा, हे ठाणेकरांना सगळ्यांनाच माहिती आहे. पण आता हे दोघंही वेगवेगळ्या गटांमध्ये आहेत आणि तेच मित्र आता एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. परवा एकत्र भेटले तेव्हा हात मिळवलं आणि सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. तर ते निष्ठा आणि गद्दारी हे 2 शब्द ना दोघांचे पाठलाग सोडत नाही. आणि तो निवडणुकीचा पूर्ण मुद्दा हा त्याच्यावरतीच आहे. इथे प्रचार विकासावरती होतच नाही, कुणी काय केलं ह्याच्यावरती होतच नाही. जो तो त्याच मुद्द्यावरती बोलते की आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे. आणि कार्यकर्ते किंवा मतदार आहेत, ते मतदार त्याच अँगलनी आता पाहत आहेत की नक्की काय. पण माझा एक प्रश्न अनुत्तरित राहतो येतं की
भारतीय जनता पार्टीनं इथला जो दावा आहे तो दावा नेमका का सोडला? तो दावा त्यांनी जर धरला असता तर तुम्ही उत्तर दिलंच त्याचं, पण त्यांनी दावा सोडण्याचे काय कारण आहेत? दावा सोडलं म्हणजे इथे भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नेतृत्वाला फार काय किंमत आहे असं नाही. म्हणजे धाडसाचं विधान आहे पण आहे. जेव्हा मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस होते आणि नगरविकास मंत्री किंवा MSRDCचे मंत्री म्हणून एकनाथ शिंदे काम करायचे, तेव्हाचं हे जे त्यांचं गणित जोडलेलं आहे ना की ठाण्याकडे फडणवीस बघणार नाहीत, शिंदेंना सोडून दिलेलं आहे. त्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये किस्से असेच झालेत की शिवसेनाला आपण म्हणजे विरोधात लढले एकमेकांच्या, त्यांना हरवण्यासाठी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी, आता उदाहरण संजय केळकर असतील, शिवाजी पाटील असतील, ह्या लोकांनी खूप प्रयत्न केले की आपले नगरसेवक जास्त निवडून येण्यासाठी, पण त्यांना ती ताकद जी आहे वरच्या नेत्यांनी कधीच दिली नाही, त्यांना दाबलं गेलं. त्यामुळे ते सीमित 23-24 नगरसेवकांपर्यंत राहिले. आणि त्याचे पुढचे किस्से असे आहेत की फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा भेटण्यासाठी भाजपच्या नगरसेवकांना ते वेळच द्यायचे नाहीत. दुसरीकडे जितेंद्र आव्हाड त्यांचे नगरसेवक घेऊन गेले तर मुख्यमंत्री सहज भेटायचे. मग लक्षात आलं की इथे भाजप वाढवून द्यायची नाही. असं काय एक प्रकारे काय साठेलोटं झालंय का असं त्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये खूप होतं आणि आजही आहे. त्यातून ही सीट नक्की गेलेली आहे. दुसरं एक कारण सांगितलं की हे ठाण्याचं दिघ्यांचं कर्मभूमी आहे. ह्याच्यामध्ये जर जागा मिळाली नसती ही जागा तर पुढच्या आगामी महापालिका आणि राज्य विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिंदे गटाला प्रचार करायला खूप त्रास झाला असता आणि त्याचे साईड इफेक्ट खूप झाले असते. त्यामुळे ही जागा हट्टाने शिंदेंनीच घेतलेली आणि त्याने घेणं आवश्यक होतं. अन्यथा पुढच्या भविष्यातल्या राजकारणावरती त्याचे खूप परिणाम झाले असते. भाजपला हवं तर संजू नाईक, ॲक्च्युली त्याच्यामध्ये संजू नाईकांना ऑफरही होती की तुम्ही शिवसेनेच्या चिन्हावरती निवडणूक लढवा असं त्यांना ऑफरही दिली गेली होती. पण ते ऑफर काही कारणास्तव नाईक फॅमिलीनी ते ॲक्सेप्ट केलेली नाही. कारण शिवसेनेमध्ये नाईक फॅमिलींचं प्रचंड वर्चस्व होतं. दिघेंच्या अगोदर त्यांचंच वर्चस्व खूप होतं, पण ते नंतर मंत्री झाल्यानंतर त्यांना जे काही मातोश्रीवर त्यांचे खटके झाले आणि खटके झाल्यानंतर त्यांनी ते शिवसेना सोडली आणि ते राष्ट्रवादीमध्ये सलग 10-15 वर्ष मंत्री राहिले. पण त्यांचं आणि शिंदे साहेबांचं फार काही सख्य झालं नाही. म्हणजे जे काय अपेक्षित जरी युतीमध्ये आले तरी त्यांचं काय ते तेवढं शक्य झालं नाही. त्यामुळे त्यांनी नकार दिला. मला अगदी थोडक्यात जाणून घ्यायचं आहे की साठलोटा हा शब्द आपण वापरला. राजकीय पक्ष हा कधी अव्यवहारी भूमिका तर घेणार नाही. हे जे आहे की ठाण्याच्या बदल्यामध्ये भारतीय जनता पार्टीला कुठं फायदा होताना दिसतोय तुम्हाला? चर्चा सर्वमध्ये बोलूया आपण. नाही, ठाण्याच्या बदल्यात त्यांनी पालघरची जागा घेतली. पालघर ही शिवसेना, राजेंद्र गावित हे खासदार, विद्यमान खासदार आहेत, ते शिवसेनेचे आहेत. पण ह्या बदल्यामध्ये ती जागा पालघरची घेतलेली आहे. पालघरची जागा घेतली पण आता भाजपला किती फायदा होईल इथे शंका झाली तिथे. कारण राजेंद्र गावितांची तिकीट कट करून, कारण तिथला जो पॅटर्न आहे तेव्हा हे सुरू होतं की अदलाबदल, हे गावित हे होते भाजपमध्ये आणि जागा मिळाली शिवसेनेला म्हणून ते तिकडे लढले. कारण ते माजी मंत्री, ते आमदार म्हणून त्यांनी पण काम केलं त्या सगळ्या गोष्टी. तो पालघर पॅटर्न परत इकडे होईल का? कारण काही ठिकाणी झाला, म्हणजे आपलं उदाहरणार्थ परभणी असेल, अन्य ठिकाणी उमेदवार बदलले गेले, चिन्ह बदलले गेले. आणि नाशिकची जागा ही फार महत्त्वाची त्याच्यामध्ये होती. नाशिकचा रोल सुद्धा ह्या जागेवरती होता. कारण नाशिकचे हेमंत गोडसे किती वेळा ठाण्यात आले असेल, वर्षावर गेले असतील, ठिया मांडला असेल, रात्रभर बसून असायची की ती तिकीट मिळवण्यासाठी. ती जागा राष्ट्रवादीला देण्याचं जवळपास फायनल झालं होतं. म्हणजे एका बाजूला शिवसेना फॅक्टर गमवायचा पण नाही, ठाण्यामध्ये ती रिस्क न घेता पालघरची जागा सिक्युअर करायची, तिथून एक जण निवडून आणायचा. जे की मोदींचं मिशन आहे, त्यांना पंतप्रधान बनवायचं असेल तर एक खासदार देखील त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. आता आनंद परांजपेची जी भूमिका आहे इथली, आता तुम्ही म्हणला की ते काँग्रेस राष्ट्रवादीची जी भूमिका आहे किंवा तिथलं जे प्रभाव आहे तो तुलनेनं कमी आहे.
आनंद परांजपेंची काहीतरी न्यूसेन्स व्हॅल्यू तर आपल्याला थोडीफार प्रमाणात तर दिसतेच आहे. आता आम्ही एक सभेला गेलो होतो, तिथं काही आम्हाला अजित पवार गटातले मतदार दिसले, त्यांचे कार्यकर्ते दिसले. आता ते जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये त्यांना आम्ही एक प्रश्न विचारला आणि त्यांना विचारलं की नेमकं काय भूमिका तुमची असणार आहे त्या काळामध्ये. ते म्हणले की अजित पवार जे म्हणतील त्या दिशेने आम्ही असू. म्हणजे महायुतीमध्ये असून सुद्धा अजूनही कार्यकर्त्यांमध्ये हे क्लिअर नाही आहे की नेमकी भूमिका काय घ्यायची. अजित पवार जो आदेश देतील तो आम्ही पाळू, असं त्यांचं रिपीटेडली म्हणणं आलं. अर्थात आनंद परांजपेंची ही जी भूमिका आहे ती इथं किती महत्त्वाची ठरू शकते निर्णायक वेळी, आणि त्याचा फायदा हा महाविकास आघाडीच्या नेत्याला होऊ शकतो का? तसं इथे राष्ट्रवादी ठाणे लोकसभेमध्ये 2 गट ज्या झाल्यानंतर ॲक्च्युली जितेंद्र आव्हाड असतील किंवा आनंद परांजपे खासदार असताना जेव्हा महापालिकेच्या निवडणुका होत्या, महापालिकेच्या निवडणुका असताना राष्ट्रवादीचे नगरसेवक शिवसेनेने शिंदेसाहेबांनी फोडले आणि सडनली मुंबईमध्ये पत्रकार परिषद झाली शरद पवारांची आणि आनंद परांजपे तिथे व्यासपीठावर होते आणि त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. हा शिवसेनेला प्रचंड शॉक होता. म्हणजे कोणी मनातही आणलं नव्हतं की आनंद परांजपे राष्ट्रवादीमध्ये जातील, शिवसेना सोडतील. त्या राष्ट्रवादी त्यांना आणण्यामध्ये भूमिका होती जितेंद्र आव्हाडांची. त्यानंतर ते 2दा निवडणूक लढले पण त्यांना यश काय लोकसभेला आले नाही. त्यांचं समीकरण हे चालत राहिलं. पण त्यांनी जी संघटनात्मक बांधणी करणं अपेक्षित होते स्वतःची, आनंद परांजपे म्हणून, त्यांना वडील 3 वेळा खासदार होते, तशी त्यांचं स्वतःचं वजन प्रभाव, जसं गणेश नाईक नवी मुंबईमध्ये आहेत, जितेंद्र आव्हाड कळवा मुंबऱ्यात आहेत, प्रताप सरनाईक ओळा माजिवड्यात आहेत, तसं आनंद परांजपेंनी स्वतःचं असं अस्तित्व एक तयार करणं अपेक्षित आहे. तसं त्यांचं न झाल्यामुळे ते संघटनेवरती जे कार्यकर्त्यांवर आहे त्याच्यावरती आहे. त्यामुळे त्यांचा किती प्रभाव पडेल. त्यांच्या जोडीला नजीब मुल्ला आहेत, ते राष्ट्रवादीचे सरचिटणीस, पण त्यांचा जो मतदारसंघ आहे, जे नगरसेवक म्हणून जे निवडून येतात, तो राबोडी आहे आणि तो राबोडी हा मुस्लिम बहुल मतदारसंघ आहे. ती मंडळी शिवसेनेला मतदान किंवा एखाद शिवसेनेला देणं म्हणजेच भाजपला देणं आहे, तर देणं मुश्किल आहे. कारण त्यांना आता आगामी विधानसभा किंवा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे ते किती मतदान करणार आहेत, तर ते राष्ट्रवादीचे ते म्हणून ते प्रचारामध्ये पण फार काही कोणी दिसतंय असं नाही. राष्ट्रवादीची मतं ठरलेली आहेत. इथे काय फार राष्ट्रवादी नाहीये. कळवा मुंबऱ्यामध्येच राष्ट्रवादी अधिक प्रमाणात आहे. शहरामध्ये जे हनुमंत जगदाळे आणि त्यांचा पॅनलचे 4 नगरसेवक होते ते शिंदे गटामध्ये आहेत, ते पूर्णपणे काम करतात तिकडे. पण ते आता राष्ट्रवादी उरलेले नजीब मुल्ला आणि काही ठराविक 2-3 नगरसेवक सोडले तर अन्य त्यांच्याकडे तसं कोणी नाहीये. जी ताकद जितेंद्र आव्हाडकडे राष्ट्रवादी म्हणून आहे, ती ताकद राजन विचारेंना मिळू शकते असं वाटतं. 100% त्यांना फायदा होणार आहे. जरी राष्ट्रवादी मनाने शरीराने तिकडे असली महायुती बरोबर, तर मनाने मात्र राजन विचारेंकडे जाऊ शकतात. कारण ज्या पद्धतीने आता हिंदू मुस्लिम चालू आहे, ज्या पद्धतीने संविधान बदलाचं इथे म्हटलं जात आहे, किंवा इथे दडपशाही जो चालू आहे, दडपशाहीचा प्रकार किंवा जे आरोप सातत्याने होत आहेत, त्यातून लोक नाराज आहेत. कधी महाविकास आघाडीला ती मतदान करू शकतात. याच आधारावर मला तुम्हाला विचारायचं की इथली जी टेंडन्सी आहे मतदारांची ती तुम्हाला काय दिसते? तुम्ही बऱ्याच निवडणुका जवळून बघितल्या असतील. ठाण्याचा जो मतदार आहे तो कुठल्या मुद्द्याच्या आधारावरती मतदान करतो, त्याचा काय पॅटर्न आहे? प्रामुख्याने इथे तो उमेदवार बघतो की उमेदवार कशा पद्धतीने आहे. इथे राजन विचारेंनी गेल्या 10 वर्षामध्ये लोकांचा जो त्यांच्या वावर आहे किंवा हे जाणं, तर ते एक अप्रोचेबल आहेत. त्यामुळे त्यांचा फायदा हा 100% त्यांना आहे. पण ह्याच्यामध्ये एक भीती अशी आहे की इथलं मतदार आहे हा गुजराती मारवाडी हा मोठ्या प्रमाणावर आहे आणि ते मोदींना मानणारा वर्ग आहे. त्यामुळे ते कशा पद्धतीने रिॲक्ट होतात त्याच्यावर फार विसंबून आहे. दुसरी गोष्ट, आगरी समाज, आगरी मतदान हा बेलापूर, ऐरोली, घोडबंदरचा पट्टा ठाण्यातला आणि मीरा भाईंदर इथे मोठ्या प्रमाणावरती आहे. त्यांनी काय ठरवलं आहे, त्यांनी कशा पद्धतीने केलं आहे, त्यांनी असं सांगितलं नाही. जसं कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांना उमेदवार पाठिंबा जाहीर केला, ठाण्यातल्या उमेदवाराला त्यांनी पाठिंबा देऊ असं जाहीर केलेलं नाही. त्यामुळे त्यांचं मत आणि ते बरीच मंडळी जी आहेत ती ठाकरे गटाबरोबर आहेत आगरी समाजातली.
त्यामुळे ते मतांचा जे टक्के आहेत किंवा मतं आहेत ते कशा पद्धतीने हे डायव्हर्ट करून घेतात. कारण आता तुम्ही इस्त्रीवाल्याकडे गेलात तरी तो मशालच म्हणतोय. कारण हे गद्दारी जे आहे किंवा ह्यांचे उमेदवारांचे जे काही शिंदेंची बॅटिंग केली त्यांच्या बाजूनी आणि जे ठाकरेंवरती टीका करत होते ते लोकांना आवडलेलं नाही. इथलं स्थानिक जी लोक जरी गुजराती समाजातली असली किंवा जैन समाजातली असली तरी ठाकरेंवरती टीका केलेली लोकांना आवडलेली नाही. त्यामुळे त्याचा फटका हा महायुतीच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता आहे. गद्दारी खुद्दारी हे जे नरेटिव्ह सेट केलं गेलं होतं त्याच्यामध्ये शिंदे गट ट्रॅप होताना दिसतोय आत्ताच्या घडीला. हो, 100% ट्रॅप होतोय. कारण अंडर करंट हे मोठ्या प्रमाणावरती ह्याच्यावरती सेट होतंय की ठाण्यामध्ये अशा पद्धतीने होणं आणि ॲक्च्युली उमेदवार ज्या पद्धतीने रिॲक्ट होतोय आणि ज्या पद्धतीने बोलतात तर मग त्यांना ते पटलेलं नाही आणि पटत नाही आहे. त्यामुळे बरीच मंडळी जी आहेत की मनाने ठाकरेंकडे आहेत, शरीराने तिकडे आहेत, असे इथे आहे चित्र आहे. त्यामुळे जर 4 तारखेला जर निकाल तुम्ही बघाल तर आता जो काही डिफरन्स आहे तो डिफरन्स तेवढा नसेल तर काही होऊ शकतं त्याच्यामध्ये. आता इथले जे मुद्दे आहेत नॅशनल इश्यूज हे प्रचारामध्ये आणले जातात, मात्र इथं तर दिसते असं की तुम्ही म्हटला की गद्दार खुद्दारीचा जो नरेटिव्ह आहे तो सगळ्यात जास्त प्रभावी ठरताना दिसतोय. स्टेट लेवलचे काही मुद्दे आहेत, बरेचशा काही गोष्टी आहेत. तुम्हाला काय दिसतं की इथला जो मतदार आहे तो नेमका या तिन्हीपैकी कुठल्या गोष्टीला जास्त प्रभावित होईल आणि मतदान करेल यावेळेस विशेषतः? मुळामध्ये इथे विकासाच्या मुद्द्यावर महायुती म्हणून किंवा शिवसेना म्हणून त्यांनी कामं जी केलेली आहेत. म्हणजे आता ठाण्यातलं रेल्वेचा प्रश्न आहे खूप भयानक आहे. दररोज 5 ते 7 लाख प्रवासी हे ठाणे स्टेशनवरून प्रवास करतात. त्यामुळे गाड्या मिळणं, गाड्या पकडताना त्यांना जे काही कसरत करावी लागते ते भयानक असते. कारण एक तर गाड्यांची संख्या कमी आहे आणि प्रवासी संख्या खूप आहे. त्यामुळे नवीन स्टेशन व्हावं यासाठी खासदार विचारे यांनी प्रयत्न केले आणि तो रेल्वे स्टेशन मेंटल हॉस्पिटलच्या इथे मुख्यमंत्री शिंदे यांनी ती जागा आरोग्य खात्याकडून घेऊन ते आता नवीन रेल्वे स्टेशन तयार झाले. आणि ते काय कुणा एकट्याचं क्रेडिट नाही आहे, ते सगळ्यांनी सामूहिकरित्या काम केलेलं आहे. पण तो रेल्वेचा मोठा प्रश्न तो सोडलेला आहे. तर ठाण्याला वाहतूक कोंडीची फार मोठी समस्या निर्माण झाली. आता मेट्रोची कामं चालू आहेत, रस्ते अरुंद पडत आहेत. त्यामुळे कोस्टल रोड आणि तो ज्या पद्धतीने होणं अपेक्षित आहे त्याचं काम आता सुरू होतं आहे. ठाण्यातून तुमचं इथे मानपाड्याला बसलात तर बोरिवलीला 15 मिनिटामध्ये जाणार. अंडरग्राऊंड नॅशनल पार्कमधून एक टनलचं काम चालू केलेलं आहे आणि तो झाल्यानंतर एक ठाणा बदल तुम्हाला दिसेल की फार वेगळ्या पद्धतीने ठाण्यामधलं समीकरण दिसेल. कारण ते कनेक्ट होणार आहे. तुमचं जलवाहतुकीचा एक प्रकल्प इथे ठाण्यामध्ये तो आता सध्या कागदावरतीच आहे पण मंजुरी केली होती. कारण कसं आहे सरकार बदललं की सगळं बदलतं. इथे जेव्हा केंद्रामध्ये भाजपचं होतं आणि इथे युतीचं सरकार होतं आणि महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर त्या प्रकल्पाला भाषणामध्ये गुंडाळलं गेलं. बरोबर, त्या मुद्द्याकडे आपण येऊयात. मला असं विचारायचं तुम्हाला की नरेंद्र मोदींची इथं सभा झाली, त्या सभेतून त्यांनी बऱ्याच गोष्टी टार्गेट केल्या. विशेषतः मुंबई आणि जो ठाणे कल्याणचा भाग आहे तो त्यांच्या टार्गेट झोनला होता. आता आपण जर असं बघितलं तर मोदी फॅक्टर आपल्याला दिसतोय का बघायला मिळतोय. तर मोदी पंतप्रधान व्हायला पाहिजेत अशी अनेकांची इच्छा आहे. तिथल्या स्थानिक उमेदवारांच्यावरती रोष देखील आहे. आता ही एक बाजू आहे. दुसरी बाजू अशी आहे की इथले जे भाजपचे जे उमेदवार आपण 4 बोललो किंवा इथले जे नेते कार्यकर्ते आहेत त्या भाजपच्या नेत्यांची भूमिका देखील महत्त्वाची ठरणार आहे. अर्थात ते ठाकरे इनकॅश करतील का भाजप महायुतीसोबत राहतील असं देखील, भाजपचे नेते महायुतीसोबत राहतील असं देखील प्रश्नचिन्ह आहे. मला तुम्हाला हे विचारायचं आहे की मोदी फॅक्टर म्हणजे मोदी हवेत आणि दुसऱ्या बाजूला इथलं लोकल जे गणित आहे ते भारतीय जनता पार्टीचे नेते ठाकरेंसोबत गेले तर ते भारतीय जनता पार्टीचा जो वोटर आहे तो स्प्लिट होईल असं दिसतंय का? नाही होणार. आणि त्याचा परिणाम काय होईल? ॲक्च्युली कसं आहे आता हे इथले जे वोटर आहेत इथले कार्यकर्ते आता वोटरने वोटरचं ठरवलं आहे की काय कोणाला PM इथले जे आहेत समजा आपण भाजपचे मतदार आहेत त्यांना करायचं आहे. पण ज्या पद्धतीने उमेदवारी जाहीर व्हायच्या अगोदर भाजपचे कार्यकर्ते कामाला लागले होते
बैठका घेणं, भेटणं, लोकांना गाठीभेटी घेणं, घरोघरी पत्रकं नेऊन देणं, योजना शासनाच्या पोचवणं, मोदीच कसे हवे ते सांगणं, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ते कुठे दिसत नाही. ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे, कारण त्यांना ती भीती आहे की आता आपण धनुष्यबाणाचा प्रचार करतोय आणि उद्या परत आपल्याला विधानसभा लढायची आहे, महापालिका लढायची आहे, तिथे काय होणार. आणि ते शांत आहेत, कार्यकर्ते आजही शांत आहेत. त्यामुळेच ही जी गंभीर बाब आहे ही लक्षात आल्यामुळे विनोद तावडेसारख्या राष्ट्रीय नेत्याला ठाण्यामध्ये ठाण म्हणून बसावं लागलं आणि कार्यकर्त्यांची बैठक घ्यावी लागली. त्यांना सांगावं लागलं की येस, तुम्ही तुमच्या मतदारसंघात जे नगरसेवक आहेत त्याच्यामध्ये तुमचा जो मागचा लीड आहे तो लीड कसा मिळाला पाहिजे, नाही आला तर काय होईल, असं त्यांना ते नियोजन, बूथ वाईज नियोजन, त्यांना जर सगळं पन्ना प्रमुख, बूथ प्रमुख, हे सगळे त्यांची जे कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्टवर काम करून कशा पद्धतीने करायचं ते त्यांना परत ब्रेन वॉश करून त्यांना कामाला लावण्याचं काम त्यांनी केलं. स्वतः मुख्यमंत्री रात्री बसून हे नियोजन करत आहेत. त्यामुळे हे चित्र दिसतंय, महायुतीच्या नेत्यांनाही कळतं की वातावरण टाईट आहे. पण तरी ते परत तेच म्हणतोय मी की पुढचे 48 तास, हे 48 तासामध्ये हे लोक कसे कन्वर्ट करतात. जी आघाडी आत्ता राजन विचारेंनी घेतलेली आहे ती आघाडी 48 तासात त्यांना कंटिन्यू ठेवावी लागणार आहे. तर ती जर नाही ठेवली तर त्यांची रेसचं जे घोडा आहे, जी ट्रेन आहे, ती स्लो होऊ शकते. थोडक्यात मला जाणून घ्यायचं की कास्ट कॅल्क्युलेशन जे आहे आणि अर्थातच मराठी, गुजराती, आगरी हा जो वोटर आहे तो कसं नेमकं सोशल इंजिनिअरिंग करेल, अर्थात राजन विचारे आणि नरेश म्हस्के या दोघांचं त्या मतदाराकडे बघण्याचा काय अप्रोच असेल, कन्वर्ट कुठल्या बाजून ते कसे करू शकतात. सोशल इंजिनिअरिंग हा महत्त्वाचा फॅक्टर आहेच इथे. आपण जर ओव्हरऑल मतदारांचं काय हे केलं तर आगरी समाज मोठ्या प्रमाणावर आहे, ते मतदार मोठ्या प्रमाणात. तसं उत्तर भारतीयांची संख्या ही खूप लक्षणीय आहे. गुजराती, मारवाडी जसं ठाणे शहरात आहेत तसे मीरा भाईंदरमध्ये मोठ्या प्रमाणावरती आहेत. त्यांचं वोटिंग हे खरं तर गेम चेंजर राहणार आहे. ते जेवढे बाहेर पडतील, पण असं आता जे काही चाललंय अंडर करंट की आपण वोटिंगलाच बाहेर पडायचं नाही, जर पडलं तर मग नोटालाच द्यायचं. कारण राजन विचारे का वाईट नाही, राजन विचारे ॲक्सेसेबल आहेत. तर मग ते शहरातलं जे काही इथलं जे प्रकरण आहे ते लोकांना नकोच आहे. आणि भाजपचे जे कार्यकर्ते म्हटलं कारण शेवटी कार्यकर्ताच मतदाराला बाहेर काढतं. कारण जर 1% कमी, अजून 1-2% कमी झाले तर त्याचे फटके कोणाला बसणार आहे. आणि शिवसेनेचे जे निष्ठावंत आहेत ते स्वतःहूनच बाहेर पडणार आहेत. तिथे त्यांना सांगायला लागत नाहीये, ते आताही प्रचारामध्ये स्वतःहूनच बाहेर पडतात, ॲग्रेसिव्हली मतदान होणार आहे. तर मग ते टप्प्याटप्प्यामध्ये कुठल्या बूथवर हे होतंय मतदान होणार आहे आणि ते कोण काढणार आहे त्याच्यावरतीच सगळं गणित राहणार आहे. लीडवरती आपण बोलूयात. आता हे 6 विधानसभा मतदारसंघ आहेत, तिथून कोण लीड घेऊ शकतं, कोण पिछाडीवर राहू शकतं, 6 विधानसभा मतदारसंघाबद्दल बोलू अगदी थोडक्यात. नाही, मुळामध्ये आता शेवटी गणित हे भाजपवर डिपेंड आहे. भाजपने मनात आणलं तरच लीड मिळणार आहे. कारण बेलापूर मतदारसंघामध्ये भाजपची ताकद आहे. बरोबर. जेव्हा भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अशी त्यांनी विधानसभेचे झाले 2014 एक विरुद्ध लढले तर 50-50 हजार मतं तिघांनी मिळाली होती. भाजपलाही 50 होती, राष्ट्रवादीलाही 50 होती, तेव्हा गणेश नाईक राष्ट्रवादीत होते, आणि शिवसेनेलाही 50 होते. तर मग तिथे ताकद त्या तिघांची इक्वल आहे. जरी आत्ता मंदा म्हात्रे आमदार आहेत, गणेश नाईक पण तिथे आहेत, आता त्यांची ताकद गणेश नाईक असल्यामुळे एकत्र असल्यामुळे ते वाढलेली आहे. पण ते तिथेही नाही म्हटलं तर राष्ट्रवादी आहे, तुमचं काँग्रेस आहे कमी जास्त प्रमाणामध्ये, पण ती ताकद आहे. पण तिथली जे आत्ताच्या ॲज सिच्युएशनमध्ये आपण असं म्हटलं की भाजपवाला पूर्ण काम करणार, मंदा मात्रे काम करत आहेत, तर तिथे लीड हा महायुतीलाच मिळेल. ऐरोलीमधला जे आहे, ऐरोलीमध्ये पूर्वी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. तिथे विजय चौगुले सारखे शिवसेनेचे शिंदे गटाचे प्रमुख आहेत, ते विधानसभा लढले होते पण त्यांना काही यश आलं नाही. लोकसभाही लढले होते. संदीप नाईक 2 वेळा तिथे आमदार म्हणून निवडून आले राष्ट्रवादीचे. जेव्हा भाजपमध्ये गेल्यानंतर गणेश नाईक भाजपमध्ये गेल्यानंतर गणेश नाईकाला तिकीट नाकारली गेली, त्यामुळे पोरांच्या ऐवजी गणेश नाईक इकडे आले. तिकडे 1 लाख मतं त्यांना मिळाली. मग ते 1 लाख मत भाजपची तिथे आहेत आणि शिवसेना आहेच शिंदे गटाची, त्यामुळे तिथलाही लीड हा अपेक्षित महायुतीलाच आहे. पुन्हा तेच
की भाजपवाले करणार कसं work आहेत करताय? की नाही. नाहीतर तो लीड 100% तिथे, कारण इथे राष्ट्रवादी किंवा काँग्रेस नाहीच आहे ना शहरामध्ये. शहरामध्ये भाजपच आहे. शहरामध्ये संजय केळकर जेव्हा मागच्या निवडणुकीमध्ये उभा राहिले त्यानंतर भाजपचे काही लोक विरोधात होते. शिवसेनेचा अर्धा गट त्यांच्या विरोधात होता त्यांना पाडण्यासाठी. आणि गंमत अशी होती की तेव्हा मनसेचे अविनाश जाधव उभे राहिले, तर त्यांना राष्ट्रवादीने पाठिंबा दिला, काँग्रेसने पाठिंबा दिला, आघाडीचे उमेदवार म्हणून ते उभे राहिले. तरी सुद्धा संजय केळकर आले आणि ते प्युअर भाजपची मतं होती, जी त्यांना जवळपास 97,00,000 मतं मिळाली. ते प्युअरली भाजप होती. ती भाजपची मतं इथे आहेत शहरामध्ये. त्यामुळे इथला जो आहे खरी गंमत इथेच दिसणार आहे तुम्हाला, कारण हा मतदारसंघ ठाणे शहरातला हा राजन विचाराचं होमटाऊन आहे. इथे ते आमदार राहिलेले आहेत, इथे ते महापौर झालेले आहेत, इथे ते नगरसेवक झालेले आहेत, त्यांचे मिसेस नगरसेविका, त्यांचं पुतळाही नगरसेवक होता. त्यामुळे त्यांचा होमटाऊन बालेकिल्ला हा ठाणे मतदारसंघ आहे. त्यामुळे त्यांना किती लीड ते घेतात, इथे कशा पद्धतीने ते करतात त्याच्यावरती त्यांची गणितं सुद्धा ती ठरतात. खरी लढत ही भारतीय जनता पार्टी कशी इथं मतदान करते त्याच्यावर आहे, याच्यावरती आहे. दुसरं म्हणजे ठाणे शहर फार महत्वाचे. महत्वाचं आहे. मला यावर एक प्रश्न तुम्हाला विचारायचा की एकनाथ शिंदेचं जे राजकारण आहे ते 4 जून नंतर वेगळं असू शकतं, संपेल असं देखील चर्चा होताना दिसते. दुसऱ्या बाजूला असंही म्हटलं जाते की एकनाथ शिंदे हे जे आहेत ज्यांनी ज्या पद्धतीनं आता बार्गेनिंग व्हॅल्यू वापरले ठाणे आणि कल्याणमध्ये, ते बघता त्यांचं राजकारण संपणार नाही, ते सस्टेनेबल राहू शकतात. तुम्ही कसं बघताय सगळीकडे? नाही, आता कसं आहे, विधानसभा जी हे आहे ती त्यांच्या नेतृत्वाखाली लढली जाईल. एका पराभवाने किंवा एका जागेमुळे त्यांचं राजकारण संपेल हे म्हणणं फार धाडसाचं आहे. असं काय होत नसतं, कारण त्यांचं हे गणित जे आहे आणि हे भाजपलाही माहिती होतं, ठाण्याची जागा त्यांना देणंच भाग आहे. त्याच्यामध्ये छक्के पण जे वेगळे आहेत. मुळामध्ये जेव्हा ठाण्याचं पालकमंत्रीपद घोषित करायचं होतं, मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्री काय पालकमंत्री राहू शकत नाही. ठाण्याला 2 वर्ष ठाणे शहरातलं, ठाणे जिल्ह्यातला पालकमंत्री नाही आहे. तुम्ही साताऱ्यावरून इकडे यावं लागतं. ते शंभूराज देसाई ते महिन्यातून 2 वर्ष 3 महिन्यांनी एकत्र येतात. जिल्ह्याचं पूर्ण कंट्रोल हे पालकमंत्र्याच्या हातात असतं. पण मुख्यमंत्र्यांनी काय केलं की ठाण्यातल्या मंत्र्याला दिलं नाही, आणि तेच खरं तिथं दुखणं, आणि तिथे खरं कळीचा मुद्दा तिथेच होता. रवी चव्हाण हे जे कॅबिनेट मंत्री आहेत डोंबिवलीचे भाजपचे, त्यांना अपेक्षित होतं की ते पालकमंत्री पद त्यांना मिळेल. पण पुढचे धोके लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी ते पालकमंत्रीपद त्यांच्याकडे दिलं नाही, ते शंभूराज देसाईंकडे दिलं. आणि तिथून खरी जी सुरुवात आहे ना, तिथून खरी सुरुवात झाली होती ह्या सगळ्या समीकरणाला. त्यातून ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. एकनाथ शिंदे फडणवीसांच्या बरोबरीने किंवा 2 पाऊल पुढेही जात आहेत असंही 100%. त्यामुळे आता तुम्ही सांगतो की शिंदेचं हे सगळे जे आहे, आता बार्गेनिंग पॉवर वापरली नसती तर विधानसभेला ती अडचण झाली असती. त्यांच्या आता अडचण येणारच आहे पुढे. ते 40-50 आमदार घेऊन गेले, त्यांच्या उमेदवारीवरून इथले सगळ्यांना अपेक्षित आहे की पुन्हा कोणाला ते पूर्ण करणार आहेत. त्यामुळे त्यांचं राजकारण हे चालत आहे. ते त्या पद्धतीने कशा पद्धतीने मात करतात. आता त्यांचे आता खासदार चांगले निवडून आले, मग काय करणार? मग तुमची ही चर्चा बंदच होणार आहे ना. जितकं आपण अंडरएस्टिमेट करतोय त्याच्या पलीकडेही एकनाथ शिंदेचं नेतृत्व आपल्याला बघावं लागेल. आता आपण एकदम शेवटाच्या नोटवरती येऊयात. अर्थात असं आहे की ठाण्याची एक विजन काय असली पाहिजे, ते आपण मगाशी मुद्दा मांडला कल्याणच्या बद्दलचा. तर ठाणेकरांना काय नेमकं अपेक्षित आहे, त्यांच्या जे खासदारांनी काय काम केलं पाहिजे, ठाण्याचे तुम्हाला काय मुद्दे दिसतात त्या खासदारांनी ते मिटवले पाहिजेत? नाही, ठाण्यामध्ये प्रामुख्याने जो मोठा मुद्दा, जसं कल्याण सगळ्यात पाणी प्रश्न हा सगळ्यात मोठा विषय आहे. खरं तर महापालिकाने ह्या संबंधित असतो, पण इथे वनजमिनी जेव्हा शाही धरण, काळू नदीवरती धरणात बांधायचा विषय, तर फॉरेस्टचा विषय खूप मोठ्या प्रमाणावर असतो, आणि तो प्रश्न खासदारच करू शकतात त्या लेवलला. इथे नॅशनल पार्क आहे, नॅशनल पार्कच्या बाजूने इथे अंडरग्राऊंड आता रस्ता जो टनेल चाललेला आहे, आणि संजय गांधी नॅशनल उद्यानच्या बाजूनेही रस्ता, कारण वाहतूक कोंडी ही पूर्ण हा अहमदाबाद हायवे आहे,
घोडबंदर रोड हा महामार्गच आहे. तिथून सगळे जे जड वाहनं आहेत जे गुजरातला जाणारी आहेत ती सगळी मंडळी इथेच आहेत, शहरातून येतात. त्यामुळे वाहतूक कोंडी रोज हैराण झालेत लोक. जिथे 10 मिनटं लागतात तिथे अर्धा 1 तास लागतो. तर ते रस्ते, बाहेरचे रस्ते पटकन व्हावेत म्हणून खासदारांनी प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. एक, कारण ते फॉरेस्टच्या अंडर आणि बऱ्याच गोष्टी आहेत. जलवाहतुकीचा जो विषय आहे, जलवाहतूक जर सुरू झाली तर कल्याणवरून वसई किंवा इथून डायरेक्ट विटीला आपण जाऊ शकतो, नवी मुंबई मार्गे. त्यासाठी ते खासदारांनी भूमिका घेणं गरजेचं आहे. आणि हा जो रेल्वेचा प्रश्न नवीन रेल्वेचा चिघळलेला आहे, म्हणजे जो प्रलंबित आहे, तो लवकरात लवकर कसा होईल तो फार करणं गरजेचं आहे. ठाणे ते CST अर्थात बोरीबंदर पूर्वी रेल्वे स्थानक, ह्या ऐतिहासिक रेल्वे पहिल्यांदा धावली होती. त्या रेल्वेच्या डेव्हलपमेंट, त्या स्थानकाचं डेव्हलपमेंट ऐतिहासिक पद्धतीने व्हावं असं प्रोजेक्ट गेल्या 10 वर्षापासून सुरू होतं. आणि त्याचे काम मात्र ज्या पद्धतीने सुरू व्हायला पाहिजे त्या पद्धतीने झालेलं नाही, संत गतीने आहे. तो वेगाने होऊन ठाणेकरांना कसा त्याचा दिलासा मिळेल याकडे खासदारांनी लक्ष देणं गरजेचं आहे. कारण ही कामं जी आहेत ते खासदारांची ठराविक आहेत, ते काय लोकल ह्याच्यामध्ये त्यांनी करणं गरजेचं नाही. पण केंद्रातून निधी आणणं, आता परवा बोलताना भाषणामध्ये खासदार म्हणाले की मी 9,000 कोटीचा निधी केंद्रातून घेऊन आलो. केंद्र राज्य सरकार जे आहे तर तसं निधी आणून विकासामध्ये आणखी भर पडणं, आणखी चांगल्या पद्धतीने प्रोजेक्ट राबवणं ते फार गरजेचं आहे आणि ते ठाणेकरांना पाहिजे. शेवटचा प्रश्न आहे माझा, राजन विचारे की मग नरेश मस्के, कोणाच्या बाजूने अंडरकरंट दिसतोय सध्याच्या नोटवर? सध्याच्या नोटवर राजन विचारेच्या बाजूने अंडरकरंट दिसतंय. तर याच नोटवरती आपण थांबणार आहोत. अर्थात सरांनी आपल्याला बरेच मुद्दे सांगितले. इथं राजन विचार यांचे काही प्लस पॉईंट्स आहेत, नरेश मस्केंचे देखील काही प्लस पॉईंट आहेत. एकंदरीत जर आपण बघितलं तर इथं भारतीय जनता पार्टीची जी भूमिका जी आहे ती अत्यंत महत्त्वाची दिसते. दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांनी जी बार्गेनिंग व्हॅल्यू वापरली आहे आणि त्याच्या आधारावरती कल्याण आणि ठाणेची जागा जी आहे ती आपल्या स्वतःच्या पदरात पाडून घेतलेली आहे. तर ती खूप महत्त्वाची ठरणार आहे येत्या विधानसभेसाठी. अर्थात एकनाथ शिंदेंना जितकं समजलं जाते तितकं अंडर एस्टिमेट केलं नाही पाहिजे असं देखील सरांचं म्हणणं आहे. दुसऱ्या बाजूला असं आहे की इथं प्रकाश आंबेडकर यांनी एक स्टेटमेंट केलं होतं मध्यंतरी. ते स्टेटमेंट असं होतं की कल्याण आणि ठाणे याच्यामध्ये काही सेटलमेंट झाली आहे का. अर्थात धक्क्या आवाजामध्ये इथं वारंवार ही चर्चा होताना दिसते. येत्या काळामध्ये आपल्याला कळेलच की नेमकं काय आहे आणि कशा पद्धतीनं इथं भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादीचा अजित पवार गट असेल, शिवसेनेची शिंदेंची शिवसेना असेल, ठाकरेंची शिवसेना असेल, कशा पद्धतीनं कुठल्या बाजूनं महायुती की महाविकास आघाडी गोष्टी वर्क होत आहेत. अर्थात तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटते, सरांच्या विश्लेषणाबद्दल काय वाटते ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.